कल्याण शहरातील 5 महत्त्वाची पर्यटन स्थळे. कल्याण शहर हे ठाणे जिल्ह्यात वसलेले असून ते मुंबई शहरापासून 44 किलोमीटर अंतरावर आहे आणि पुण्यापासून 148 किलोमीटर अंतरावर आहे. कल्याण शहर हे ठाणे जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. या मेट्रोपॉलिटन पार्टनरशिपमध्ये 2 शहरी भाग आहेत, एक कल्याण आणि दुसरा डोंबिवली. 2011च्या जनगणनेनुसार KDMCची संपूर्ण लोकसंख्या 12,47,000 आहे. त्यापैकी पुरुषांची संख्या 6,49,000 आणि महिलांची संख्या 5,97,000 आहे. कल्याण हे MMR क्षेत्रासाठी म्हणजेच मुंबई महानगर प्रदेश म्हणजे लक्षात ठेवले जाते. कल्याणचा इतिहास खूप जुना आहे. कल्याण हे मुंबईत येण्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे सुलतानपासून ते ब्रिटिशापर्यंत सर्वांच्या नजरा कल्याणवर आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1657मध्ये कल्याण जिंकले. शिवाजी महाराजांनी कल्याणमध्ये भारतातील पहिले नौदल स्थापन केले. दुर्गाई किल्लाही त्यांनी बांधला. 1682 ते 1683 दरम्यान मुघल साम्राज्य आणि मराठा साम्राज्यात यांच्यात कल्याणची चकमक झाली. मुघल साम्राज्याच्या बहादूर खानने मराठा सशस्त्र दलांना चिरडून कल्याणवर ताबा मिळवला. काही वर्षानंतर मराठ्यांनी पेशव्यांच्या राजाने कल्याण जिंकले आणि पुढे इंग्रजांनी कल्याणवर स्वातंत्र्यापर्यंत राज्य केले. तर नमस्कार मित्रांनो, मी उमेश शिंदे. स्वागत आहे तुमचं उमेश मुंबईवाला यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर चला मग सुरुवात करूया. कल्याणमधील पर्यटन स्थळे. सर्वात पहिला पर्यटन स्थळ आहे दुर्गाडी किल्ला. कल्याणला भौगोलिकदृष्ट्या मोठे महत्त्व आहे. तेव्हा जगभरातील व्यवसायासाठी कल्याण हे एक चांगले बंदर होते. प्रत्येक राज्यकर्त्याला कल्याणमध्ये राज्य करायचे असते. 24 ऑक्टोबर 1657 रोजी मराठा साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही साम्राज्याविरुद्ध लढा जिंकला आणि कल्याण शहरावर नियंत्रण ठेवले. शिवाजी महाराजांनी उल्हास नदीजवळ दुर्गाडी किल्ला बांधला. किल्ल्याचा तळ विकसित करताना आबाजी महादेवला सोने, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू यांसारख्या अनेक महत्त्वाच्या वस्तू सापडल्या. शिवाजी महाराजांनी याचा उपयोग करून दुर्गाडी किल्ला बांधला आणि किल्ल्याला दुर्गाडी किल्ला असे नाव दिले. दुर्गाडी किल्ला उल्हास नदीजवळ आहे. शिवाजी महाराजांनी दळणवळणासाठी बंदर तयार केले आणि पोर्तुगीजांच्या मदतीने कल्याणमध्ये भारताचे पहिले नौदल खुले आणि बांधले आणि उन्माद केला आणि शत्रूंशी एकजूट दाखवली. कल्याणहून दुर्गाडी किल्ल्यावर कसे जायचे? दुर्गाडी किल्ला कल्याण ते आग्रा महामार्गावर कल्याण पश्चिमेला आहे. कल्याण स्टेशनपासून हा किल्ला जवळपास 4 किलोमीटर अंतरावर आहे. कल्याण स्टेशनवर येऊन तुम्ही शेअरिंग ऑटो घेऊ शकता. त्यासाठी फक्त 15 ते 20 रुपये लागतात आणि कल्याण स्थानकांहून तुम्ही KDMC परिवहनची बससुद्धा घेऊ शकता. त्यासाठी फक्त 10 रुपये ते 15 रुपये लागतात. दुसरं पर्यटन स्थळ आहे हाजी मलंग म्हणजेच मलंगगड. मलंगगड हा रायगड जिल्ह्यात वसलेला असला तरी कल्याणपासून फक्त 17 किलोमीटर अंतरावर आहे. हाजी मलंग दर्गा मलंगगडला भेट देणारे सुट्टीतील आणि उत्साही लोक बहुतेक कल्याणहून आले आहेत. हाजी मलंग हे माथेरान डोंगर रांगेत वसलेले आहे. हा पर्वत महासागर सपाटीपासून 3200 फूट उंच आहे. 7व्या शतकात मौर्य वंशाचा राजा नलादेव याने मलंगगड किल्ल्याचे काम केले होते. तिथून पुढे ते मराठा साम्राज्याने पकडले आणि नंतर ब्रिटिश साम्राज्याने पकडले. आता ते भारत सरकारचे आहे. प्रवासासाठी हे अत्यंत धोकादायक आहे. याच्यामध्ये गाईड घ्यावा किंवा दोरीने मलंगगडावरील बाले किल्ला चढण्यासाठी निघावे. हाजी मलंगमध्ये सुफी पवित्र लोकांचे 3 दर्गा आहेत जे 12व्या शतकात मध्यपूर्वेतून आले होते. दर्ग्याचे 3 अंश आहेत. पहिले म्हणजे 5 पीर, दुसऱ्याला पीर माची आणि शेवटच्या सोन माची म्हणतात. उर्स हा मुस्लिम धर्मातील उत्सव आहे. सुफी पवित्र व्यक्तीसाठी सातत्याने व्यक्ती उर्स करतात. प्रत्येक धार्मिक व्यक्ती दर्ग्याच्या दर्शनासाठी येतात. या उर्समध्ये व्यक्तींनी पालखी पोहोचवली आणि प्रत्येक 3 दर्ग्यांना भेट दिली आणि परत प्राथमिक दर्ग्याला भेट दिली. कल्याणहून हाजी मलंग म्हणजेच मलंगगडला कसे जावे? हाजी मलंगला पोहोचण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे कल्याण स्थानकावर पोहोचणे आणि पश्चिमेकडून शेअर ऑटो घेणे. ते तुम्हाला थेट हाजी मलंग येथे सोडतील किंवा KDMCची बस तुम्ही घेऊ शकता. बहुतेक भाडे सारखेच असते. तर तिसरा पर्यटन स्थळ आहे मेट्रो मॉल. मेट्रो मॉल हे शॉपिंग सेंटर कल्याण पूर्वेला आहे. 2 किलोमीटर कल्याण रेल्वे स्थानकापासून दूर हे आहे. हे शॉपिंग सेंटर एप्रिल 2008 मध्ये सुरुवात करण्यात आले आणि त्याची जागा 5,50,000 चौरस फूट आहे. हे शॉपिंग सेंटर वेस्ट पायोनियर डेव्हलपर्सने
केले आहे। येथे तुम्ही आयनॉक्स मल्टीप्लेक्स थिएटर, बार्बेक्यू कंट्री, बिग मार्केट प्लेस, शॉपर स्टॉप, मॅकडोनाल्ड, फूड कोर्ट, सलून आणि वेळ घालवण्यासाठी अनेक गोष्टी शोधू शकता। कल्याणहून मेट्रो मॉलला कसे जायचे? मेट्रो मॉल कल्याण पूर्वेला आहे, परंतु कल्याण पश्चिमेकडून त्याला उत्तम प्रवेश आहे। तुम्हाला कल्याण पश्चिम येथून शेअर ऑटो मिळेल आणि ते तुमच्यासाठी प्रत्येकी 10 रुपये आकारतील। चौथा पर्यटन स्थळ आहे तो म्हणजे खूप सुंदर आहे काळा तलाव। काळा तलाव हे कल्याणमधील प्रसिद्ध ठिकाण आहे। विजापूरच्या आदिलशाह यांनी काम केले आहे। हा काळा तलाव 24 एकर जमिनीत 6 ते 14 फुटापर्यंत सरकत असलेल्या प्रगल्भतेसह पसरला आहे। काळा तलाव हे कल्याण पश्चिमेला असून कल्याण रेल्वे स्थानकापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर आहे। येत्या काही वर्षात KDMC लोकांच्या आकर्षणासाठी काळा तलावाचे नूतनीकरण करण्याचा मानस आहे। प्रत्येक वयोगटातील व्यक्ती काळा तलावाला भेट देतात। जॉगिंग, योगासने आणि विश्रांतीसाठी लोक येथे आले आहेत। कल्याणहून काळा तलावाला कसे जायचे? हे स्थानकाच्या जवळ कल्याण पश्चिमेला आहे। तुम्ही चालत पास काढू शकता किंवा कल्याण स्थानकावरून शेअरिंग ऑटो घेऊ शकता। सर्वात शेवटचा आणि 5वा पर्यटन स्थळ आहे बिर्ला मंदिर। शहाड येथे सेंचुरी रेयॉन कंपनी, कल्याण, मुरबाड, माळशेज महामार्गाजवळ बिर्ला मंदिर आहे। बिर्ला मंदिर हे कल्याण स्थानकापासून 4 किलोमीटर आहे आणि शहाड रेल्वे स्थानकापासून 1 किलोमीटर अंतरावर आहे। कल्याण पश्चिम किंवा शहाड येथून आल्यावरती ऑटो घेऊ शकता आणि तुम्ही शहाड स्टेशनहून फेरफटका मारून जाऊ शकता। तेथे पोहोचण्यासाठी 15 मिनिटे लागतील। बिर्ला मंदिर 1965 मध्ये निहित होते। हे अभयारण्य विठ्ठलाला बांधील आहे। तेरे नाम, प्रेमगंत, सुहाग, गोलमाल, फन अनलिमिटेड आणि यासारख्या विविध बॉलिवूड चित्रपटांसाठी शूटिंग क्षेत्र म्हणून देखील काम केले आहे। कल्याण आणि शहाड येथून बिर्ला मंदिरला कसे जायचे? शहाड पूर्वीप्रमाणेच कल्याण पश्चिमेकडून तुम्ही शेअर ऑटो घेऊ शकता किंवा दुसरीकडे तुम्ही शहाडवरून फिरून जाऊ शकता। कल्याणचे भाग्य। कल्याण हे भारतातील सर्वात वेगाने विकसित होणारे शहर आहे। माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सर्वोत्तम 100 स्मार्ट शहरी समुदायांसाठी KDMCचे स्मरण केले होते। कल्याणमध्ये जमिनीचा विकास झपाट्याने होत आहे आणि लोक कल्याणकडे जात आहेत कारण खरेदीदारांसाठी किंमत मध्यम आहे। कल्याण उत्कृष्ट ट्रेन प्रशासन, राज्य परिवहन बस डेपो, मुंबई आग्रा जुना महामार्ग जो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 आणि कल्याण शिळफाटा रस्त्यावर इंटरफेस आहे जो नवी मुंबईशी संलग्न आहे। मेट्रो मार्ग क्रमांक 5 कासारवडवली, कापूरबावडी, भिवंडी, कल्याण इंटरफेस आहे आणि या कामासाठी कट ऑफ वेळ होती 2022। नंतर ती नवी मुंबई मेट्रोशी जोडली जाईल। तर मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली छोटीशी इन्फॉर्मेशन? आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तुम्ही बघत होतात उमेश मुंबईवाला हा यूट्यूब चॅनल। आवडलं तर नक्की लाईक करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।